नमस्कार, आपण पाहतात युगांधर महाराष्ट्र न्यूज. पाहुयाचे काही ठळक घडामोडी बातमी उल्हासनगरतून. उल्हासनगर तालुका शाखेतर्फे भव्य बौद्ध धम्म परिषद व श्रामणेर शिबिर संपन्न. भारतीय बौद्ध महासभा उल्हासनगर तालुका शाखेच्या वतीने शुक्रवार दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी 10 दिवसाचे श्रामणेर शिबिराचे आयोजन हे पंचशील बुद्ध विहार सुभाषनगर उल्हासनगर 3 येथे करण्यात आले होते. तसेच या भव्य बौद्ध धम्म परिषद सोहळ्याचे आयोजन उल्हासनगर 3 मध्ये सपना गार्डनच्या बाजूला सिंधू भवन हॉलमध्ये करण्यात आले होते. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, अहिंसेवर आधारलेला असा मंगलमय बौद्ध धम्म स्वीकारून बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समस्त जगावर उपकार करून ठेवले असे मत भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲडव्होकेट जगदीश गवई यांनी उल्हासनगर 3 येथे श्रामणेर शिबिर समारोप आणि भव्य बौद्ध धम्म परिषद सोहळ्याच्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या जनसमुदायासमोर व्यक्त केले असून या कार्यक्रमाचे उल्हासनगर तालुका अध्यक्ष रोशन पगारे होते. तसेच या बौद्ध धम्म परिषद उद्घाटन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर जगदीश गवई यांच्या हस्ते झाले. तसेच या कार्यक्रमात भोजनदाते आणि अल्पाहार देणारे कार्यकर्ते व समता सैनिक दलाचे सैनिक, उपासक उपासिका यांना प्रमाणपत्र देऊन त्याचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच या कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभेचे पूज्य भदंती धम्मप्रिय महाराष्ट्र राज्याचे सचिव बापू निकाळजे, ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड, सरचिटणीस छगन सुरवाडे, कोषाध्यक्ष बापू ढोडरे, संरक्षण उपाध्यक्ष हिरामन पगारे, प्रशांत गांगुर्डे, उल्हासनगर तालुका सरचिटणीस संदीप उबाळे, कोषाध्यक्ष जीवन मोरे, देवदास कांबळे, प्रल्हाद पंडित, सोमाजी खैरनार, रमेश वानखेडे, राजेश थोरात, महेंद्र निकुम, दिलीप शिंदे, भास्कर सरोदे, महिला अध्यक्ष कल्पनाताई वानखेडे, सरचिटणीस सुमनताई वाघ, कोषाध्यक्ष वैजंतीताई शिंदे, अंजनाबाई सपकाळे, गायाताई नरवाडे, रेखाताई ओंकार, वर्षा गुरुदेव, प्रतीक्षा वाघ, वाल्मिक जाधव, अरुण शिरसाट, परशुराम ओंकार, वंचितचे नेते सारंग थोरात, महिला अध्यक्ष रेखाताई उबाळे, दिवाकर खळे, वनदेव पळस पगार, ॲडव्होकेट किरण सिद्धार्थ जाधव, इंजिनियर गौतम बस्ते, नवीन गायकवाड, संघटक श्याम भिंगारदिवे, माजी अध्यक्ष अशोक शिरसाट यांच्यासह आदी उपासक उपासिका आणि समता सैनिक दलाच्या संख्येने उपस्थित होते. 2 विषय दिले होते. महाराष्ट्र राज्याचे सचिव यांना एक विषय दिला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली धम्म क्रांती ती अधिक गतिमान कशी करता येईल, अर्थात BSI मिशन हा विषय या ठिकाणी एक दिलेला. आणि दुसरा विषय महाराष्ट्राचे कार्यालयीन सचिव आदरणीय बापूसाहेब निकाळजे यांनी हसत खेळत बरोबर 1 तास घेतला त्यांनी आणि या ठिकाणी काय करावे आणि काय करू नये, नेमका याचा अर्थ असा आहे की तुम्ही 1956 सालानंतर बौद्ध झालात, परंतु बौद्ध धम्माचं आचरण करत नाही. बौद्ध धम्मामध्ये काय सांगितलंय ते तुम्ही नीट समजावून घेतलं नाही आणि त्यामुळे बौद्ध धम्मीय म्हणून तुम्ही जे आचरण करायला पाहिजे तिथे तुम्ही संस्कारामध्ये चुकता. अनेक हजारो वर्षापासून जे चुकीचे संस्कार तुम्हाला दिले होते तेच तुम्ही आचरणात आजही आणताय आणि ते चुकीचे आहेत. तुम्ही बौद्ध झालेला आहात. बौद्ध धम्माने तुम्हाला जे आता आचरण करण्यासाठी नियम घालून दिले म्हणून त्यांनी बौद्ध जीवन संस्कार पाठ जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला पुस्तक दिलेलं आहे त्याचं प्रकाशन भैयासाहेब आंबेडकरांनी दिलं संस्थेचे दुसरे अध्यक्ष म्हणून. तिसऱ्या अध्यक्षा आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांनी दिलं आणि आजही मीराताई आंबेडकर हयात आहेत, परंतु वयोमानानुसार या संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षिका आमच्या संरक्षिका आहेत. त्या मला योगायोग आला 17.5 वर्ष त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महासचिव म्हणून या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांच्याकडून मिळालेल्या प्रेरणेमुळे बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करू शकलो, माणसं घडवू शकलो शिबिरांमधून. माझ्याकडे जे काही वाचन आहे, बाबासाहेबांचं साहित्य वाचलं, भगवान बुद्धाचा धम्म वाचला आणि तो माझ्या बंधू आणि भगिनींना जर दिला तर कदाचित त्यांच्या जीवनामध्ये क्रांतिकारी बदल घडवू शकतो. ही प्रेरणा मला आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकरांमुळे मिळाली म्हणून मी त्यांना लाख लाख कोटी कोटी वंदन करतो. आज मीराताई आंबेडकर नसत्या तर मला ही